या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। पोलीस कर्मचाऱ्यांनीच उद्योजकाच्या घरातून चोरलं 21 तोळं सोनं, सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। रक्षकच भक्षक झाले असं म्हणता येण्यासारखा विचित्र प्रकार मध्य प्रदेशमधील इंदोरमध्ये घडला आहे। येथील 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी तब्बल 22 तोळं सोनं लुटल्याची घटना समोर आली आहे। एका उद्योजकाच्या घरी टाकलेल्या धाडीदरम्यान पोलीसच चोर झाल्याच्या प्रकाराची राज्यभर चर्चा असून पोलीस खात्याच्या कारभारावर आता सर्वसामान्यांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय। सोशल मीडियावर या उद्योजकाच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर दोषी 5 ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत। हे पोलीस एका रूमच्या बाहेर उभे राहून दरवाजा कसा उघडता येईल याचा प्रयत्न करत असतानाचा या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत। पुढे दरवाजा तोडून हे पोलीस रूममध्ये प्रवेश करून सामान चोरून घेऊन जात असल्याचं दिसतंय। सदर उद्योजकाच्या घरी हे पोलीस कर्मचारी वॉरंट घेऊन गेले होते। निवृत्त ASPचा सहभाग असलेल्या प्रकरणामध्ये ही कारवाई करण्यात येत होती। पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्याला त्रास दिल्याचा तसेच घरातील 22 तोळे सोने चोरल्याचा आरोप या उद्योजकाने केला आहे। उद्योजक गौरव जैन यांनी या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगत तक्रार दाखल केल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। पोलीस कमिशनर संतोष सिंह आणि DCP कुमार प्रतीक यांच्याकडे 16 एप्रिल रोजी या उद्योजकाने तक्रार नोंदवल्यानंतर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जैन यांनी केलेल्या आरोपानुसार 1 एप्रिल रोजी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी धाड टाकली। यामध्ये पोलीस निरीक्षक संजय वैष्णव, रणवीर खुशावह, प्रणित भदौरिया, दिनेश गुज्जर आणि दीपेंद्र मिश्र या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता। या अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश करण्यापूर्वी काही काळ आधी घराबाहेर रेकी केली। त्यानंतर त्यांनी CCTV कॅमेरा बंद केले। मास्टर की वापरून त्यांनी घराचं दार उघडलं आणि घरात प्रवेश केला। या पोलीस धाडीदरम्यान घरातील 22 तोळं सोनं गायब झालं असल्याचं जैन यांनी तक्रारीत म्हटलं आहे। जैन यांनी पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतलं आणि लासुदिया पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले। जैन यांना 1 आणि 2 एप्रिल रोजी पोलीस स्टेशनमध्येच डांबून ठेवण्यात आलं। पुढल्या दिवशी त्यांना खाजगी कारमधून ग्वाल्हेरला नेण्यात आलं। त्यानंतर 3 एप्रिल रोजी जैन यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्याऐवजी खाजगी विश्रामगृहामध्ये ठेवण्यात आलं होतं। निवृत्त ACP राकेश गुप्ताशी संबंधित काही पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे आपल्याला मारहाण केल्याची तक्रार जैन यांनी केली आहे। न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर जैन इंदूरला परतले। मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख जितू पटवारी यांनी या प्रकरणावर व्यक्त होताना पोलिसांविरोधात कठोर कारवाई करून या प्रकरणी FIR दाखल करण्याची मागणी केली आहे। त्यांनी पोलीस चोरी करत असल्याचा व्हिडिओही शेअर केला आहे। जैन यांनी राकेश शर्मा नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याकडून 27,000 रुपये घेतल्याचाही आरोप केला आहे। QR कोडच्या माध्यमातून 10,000 रुपये पोलीस स्टेशनजवळ असतानाच राकेश शर्माला पाठवल्याचं जैन यांनी सांगितलं, तर उरलेले 17,000 रुपये या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाच्या खात्यावर पाठवल्याचं जैन यांचं म्हणणं आहे। जैन यांनी या प्रकरणामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत। या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी ACP पराग साणी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। तपासानंतर 5 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। कारवाई करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी पोलीस निरीक्षक संजय वैष्णव यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। पोलिसांनी कायदेशीर मार्गाने कारवाई केली। आम्हाला अडकवण्यासाठी उद्योजक खोटे दावे करत असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे। हॉटेल बांधण्यासंदर्भातील 65 लाखांच्या व्यवहारावरून दोन्ही गटामध्ये वाद निर्माण झाला। जैन यांनी या प्रकरणामध्ये केवळ निलंबन करून भागणार नाही तर या आरोपांविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणात कारवाई केली नाही तर मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याचा इशारा जैन यांनी दिला आहे।